फायनली 3 महिन्यांनी तुमच्यासमोर मोठा व्हिडिओ घेऊन आलेले आहे। F360च्या नावानं चांगभलं म्हणत आमची पहिली सातेरी ट्रेक निघाली आहे। सकाळी 6:30 वाजता आम्ही जिममधून निघालो। तिथून 15 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या एका हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी लगेच उतरलो। मला वाटलं सकाळी सकाळी काय खायचं आणि कुणाला जाणार आहे इतकं सगळं, पण बघतो तर काय, सगळेजण खाण्यासाठी तुटून पडले होते। इडली आणि मिसळ हे दोनच ऑप्शन आमच्या मॅनेजरने ठेवल्यामुळं मी मिसळ हा एकच पर्यायी मार्ग निवडला। जवळपास 30 जण आम्ही ट्रेकसाठी होतो। नाश्ता चहा कॉफी आवरेपर्यंत 8 वाजले। पुन्हा आमची गाडी सातेरीच्या दिशेने रवाना झाली। आमचे एडिटर रोहन यांना क्षणोक्षणी व्हिडिओ शूट करा, मला मोठा व्हिडिओ करायचा आहे असं आठवण करून द्यायला लागत होतं। शूटसाठी वेळोवेळी मला ॲक्टिंगसुद्धा करायला लागली, त्याशिवाय तुम्हाला कसं समजणार होतं की मी किती स्ट्रगल करून सातेरीचा डोंगर चढला आहे। असो, पण वाईवरनं सातारा या म्हणीप्रमाणे सातेरीच्या डोंगराला वेढा घालून सातेरी मंदिरपर्यंत आम्ही पोचलो। अतिशय धमाल मज्जा केली। डोंगरावर इतकं वारं होतं, जरा कमी मी उडूनच गेले असते। सगळेजण शूट करण्यात मग्न होते। बरं, सातेरीबद्दल थोडक्यात माहिती सांगायची झाली तर कोल्हापूरपासून फक्त 24 किलोमीटर अंतरावर हे सातेरी शंभू महादेवाचं मंदिर इथं आहे। येथील निसर्ग सौंदर्य मनाला अतिशय मोहवून टाकणारे आहे, त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे। पूर्वी या ठिकाणी फक्त सगळे जंगलच होते। पायवाटा असल्यामुळे भाविकांची तेव्हा गर्दी काहीच नसायची, पण अलीकडच्या 10-15 वर्षात रस्ता झाल्यामुळे भाविकांची गर्दी वाढली आहे। अतिशय मस्त आहे, केदारनाथ सारखंच दिसणारं हे सातेरीचं मंदिर आहे। हा ब्लॉग कसा वाटला आणि लवकरच मी नेक्स्ट ब्लॉग घेऊन येईन। धन्यवाद।